काय दिलं बघा, 6ने भाग जाणाऱ्या पहिल्या n 2 व 3 अंकी संख्यांची बेरीज 1380 दिलेली आहे. तर n ची किंमत किती हे विचारले आपल्याला. त्याच्यामुळे डायरेक्ट आपल्याला एक फॉर्म्युला असतो बेरजेचा, Sn बरोबर n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. तर बघा Sn म्हणजे काय, ज्या संख्यांची टोटल बेरीज दिलेली आहे आपल्याला ती बेरीज म्हणजे Sn असते 1380 बरोबर n/2. n म्हणजे आपल्याला n ची किंमत काढायची, एकूण किती संख्या आहेत तर n ॲज इट इज ठेवलं डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2 इंटू a म्हणजे काय पहिली संख्या, 6ने भाग जाणारी पहिली 2 अंकी संख्या कुठली असणार 12. त्याच्यामुळे 2 गुणिले 12 करू अधिक n-1 ॲज इट इज ठेवायचं कारण n ची व्हॅल्यू तर आपल्याला काढायची आहे. त्याच्यानंतर डिफरन्स म्हणजे काय, ही जी संख्या आहे बघा 6ने भाग जाणारी पहिली 2 अंकी संख्या 12 झाली, त्याच्यानंतर दुसरी कुठली असणार 18, म्हणजे कॉमन डिफरन्स काय असणार आहे 6चा. डी ची व्हॅल्यू ठेवली आपण 6, तर हे 2 जर इकडे गेलं तर काय येईल 2760 बरोबर n इन ब्रॅकेट 24 प्लस 6n मायनस 6. याला जर पुढे सॉल्व केलं तर 2760 बरोबर हे बघा 24 वजा 6 म्हणजे 18 येणार आतमध्ये, 18 इंटू हे n प्लस 6n चा स्क्वेअर येणार आहे. तर आपण जर व्यवस्थित लिहिलं 6n चा स्क्वेअर प्लस 18n हे जर 2760 तिकडे नेलं तर वजा होऊन जाईल 2760 बरोबर 0. तर याला आपण काय करू 6ने डिवाइड करू, काय येणार आहे n स्क्वेअर प्लस 3n मायनस 9-24 बरोबर, त्याच्यानंतर 3 उरले 6-6-36 हे 0 ला 0 आलं इज इक्वल टू 0. तर n स्क्वेअर प्लस 3n मायनस 460 इज इक्वल टू 0 हे आलंय. हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. हे कसं सॉल्व करायचं, 460चे मायनस 460चे असे 2 फॅक्टर पाडायचे ज्यांची बेरीज ही प्लस 3n असणार आहे, बेरीज प्लस 3n पाहिजे आणि ज्यांचा गुणाकार मायनस 460 पाहिजे. तर कोणते कोणते असणार आहेत प्लस 23 आणि मायनस 20. तर हे दोन्ही फॅक्टर्स असतात. फॅक्टर्स म्हणजेच काय अवयव. तर आपलं जे उत्तर असतं ते अवयव नसतं रूट्स असतं म्हणजेच मूळ बरोबर. तर रूट्स जे असतात ह्याच्या ऑपोजिट असतात. प्लस 23 असेल तर रूट काय येणार -23 आणि तर मायनस 20 आहे तर रूट काय येणार +20. तर हे आपलं उत्तर राहतं. तर आपल्याला n ची व्हॅल्यू काढायची आहे. n म्हणजे एकूण संख्या किती तर त्या निगेटिव्ह नसणार, त्याच्यामुळे आपलं उत्तर काय येईल +20 म्हणजेच आपलं उत्तर +20 आहे. सेम प्रकारचा एक प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 मध्ये विचारलेला आहे. याचं उत्तर कमेंट करून सांगा.